भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हास्तरीय धरणे आंदोलन लातूर या ठिकाणी करण्यात आले। या प्रसंगी करतच असतो आणि परीक्षा देऊनच तो नोकरीला लागलेला असतो, पण तरी देखील त्यांना ते परीक्षा अनिवार्य केलेलं आहे, कारण त्याच्या पाठीमागचं फार मोठं षडयंत्र आहे। ते षडयंत्र असं आहे बंधूंनो, संपूर्ण देशभरातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शन चालू आहेत, धरणे आंदोलन चालू आहेत आणि लातूरमध्ये आपण ह्या गांधी चौकात करत आहेत। त्यामागचं षडयंत्र असं आहे, ज्या महापुरुषांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि महापुरुषांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क अधिकार मिळवून दिला आणि आज मुलं शिकून व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले, म्हणून हे प्रश्न विचारणं बंद करण्यासाठी त्यांच्या शाळा बंद। राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी आपलं या ठिकाणी मत मांडलं। यावेळेला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। या मोर्चातील महत्त्वाचे मुद्दे ओबीसीची तसेच सर्व जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळण्यासाठी हमीभाव कायदा तयार करण्यात यावा, UGC कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करण्यात यावी आणि 2010 पूर्वी नोकरीस लागलेले सर्व शिक्षकांना TAT परीक्षेची अट रद्द करावी, अशा ह्या प्रमुख मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या। यावेळेला बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता करंजीकर तसेच भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष या ठिकाणी तसेच बहुजन मुक्ती पार्टी युवाचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय ठोके आणि राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब पवार या ठिकाणी या आंदोलनास उपस्थित होते आणि या आंदोलनास मार्गदर्शन केले। येत्या 23 मार्च रोजी राष्ट्रव्यापी रॅली प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे, असे या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष